श्रीराम जय राम जय जय राम। ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे। लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय। वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय आणि सांगितलेले जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता आणि साधक होय। अलीकडे ज्ञान प्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होतो आहे। ज्ञान हे एक प्रकारचे दुहेरी शस्त्र आहे। कोणत्याही ज्ञानाचा बरा वाईट उपयोग तो करणाऱ्यावर अवलंबून असतो। ज्ञान हे मुळात पवित्र आहे। जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते। सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे। श्रीमंत गरीब, विद्वान अशिक्षित, लहान थोर, स्त्री पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि आपुलकी वाढेल असे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे। द्वेष मत्सर वाढवतील, नीती धर्माला फाटा देईल असे ज्ञान पुस्तकात नसावे। विद्वान, शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवितात आणि त्यामुळे सर्वनाश होतो। जे ज्ञान समाधान देत नाही ते खरे ज्ञान नव्हे। जगाचे खरे स्वरूप ज्याने कळते ते खरे ज्ञान होय। देहासंबंधी जे ज्ञान ते व्यावहारिक ज्ञान। जे जसे आहे तसे ओळखणे हे तत्वज्ञान। मी देहाला माझा म्हणतो, अर्थात मी देह नव्हे। माझे घर म्हणणारा मी घराहून वेगळा ठरतो। जडत्व म्हणजे काय? देहाच्या ठिकाणी ममत्व हे जडत्व। पदार्थाचे यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा। व्यवहाराचे गूढ ज्याला कळते तो प्रपंची। जगाचे गूढ ज्याला कळते तो तत्वज्ञानी। सूक्ष्माचे ज्ञान होणे यात सुख आहे। आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे। त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे। ब्रह्म सत्य जगन मिथ्या अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्या तरी अभ्यासाने दीर्घ काळानंतर कळतील, पण नामाचे महत्त्व कळणार नाही। ते एक संत कृपेनेच कळते। नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे। आपण बुद्धिभेदापासून सावध दूर राहिले पाहिजे। संत वचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे, त्यानेच समाधान लाभेल। ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते, ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होते, अनीतीचे वर्णन टाकून नीतिमार्ग धर्ममार्ग याचा अवलंब करावासा वाटतो ते सद्ग्रंथ, उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत हे ग्रंथ सदोदित वाचून त्यांचे मनन करणे हेच फार जरुरीचे आहे। त्याने ईश्वर प्रेम उत्पन्न होते। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी अत्यंत कठीण प्रमेय असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे। श्रीराम जय राम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 37 निरूपण। सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा। हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। आधीच्या श्लोकात
रामभक्ताची उपेक्षा करणार नाही हे पुराणातील व्यवहारातील वेगवेगळे दाखले देऊन समर्थांनी सांगितले आहे. देव आपल्या मनातील दृढभावामुळे भक्तीमुळे आपल्यासाठी धावून येतो. त्याचे स्थान आपल्या हृदयातच आहे. तो मोक्षदाता आहे, तसाच तो संकट विमोचन आहे हे या श्लोकात कवी संकेत वापरून समर्थ आपणास पटवून देत आहेत. चक्रवाक पक्षाचे जोडपे रात्रीच्या वेळी विरहाने वेडे होऊन पूर्ण रात्रभर व्याकुळतेने ओरडत राहते. अन सूर्योदय झाल्यावर म्हणजे जणू त्यांच्या मदतीला सूर्यदेव धावून आल्यावर प्रकाश होतो. ते एकमेकास भेटतात, दुःख संपते आणि आनंद होतो. तसेच संकटकाळी भक्ताने धावा करताच तो प्रभू धावत येतो. पुराण कथा, इतिहास आणि संत चरित्र यामधून या प्रकारची अनेक उदाहरणे आहेत. द्रौपदी रक्षणासाठी धावणारा श्रीकृष्ण, प्रल्हादासाठी धावणारा प्रभू, संत सखू संत जनाबाई, संत वेणा स्वामी अशी अनेक उदाहरणे आहेत की त्यात भक्ताने व्याकुळतेने हाक मारली तर हाकेसरशी तो धावून येतो. जसे या लौकिक प्रापंचिक संकटकाळी देव धावून येतो, तसेच पारमार्थिक दृष्टीने हे चक्रवाकाचे उदाहरण घेता येईल. चक्रवाकाचे जोडपे म्हणजे जीव आणि शिव. अज्ञानाच्या अंधकारामुळे जीव आणि शिव वेगळे भासत असतात. उत्कट भक्तीमुळे ज्ञान सूर्य प्रकट होतो आणि त्यामुळे वेगळे वाटणारे जीव आणि शिवाचे ऐक्य होऊन परमानंद होतो. हेच भक्तीचे महात्म्य आहे आणि ते सर्व जगतात गरजत आहे. मनापासून संकोच न बाळगता भक्ती करणाऱ्या, ती तशीच पुढे चालू ठेवणाऱ्या सर्व हरिभक्तांनी संतांनी भक्तीचा महिमा गाजत ठेवला आहे. आपणही उद्धरून जावे आणि इतरांनाही मार्गदर्शन लाभावे म्हणून डंका वाजवून भक्तीची निशाणी फडकवणाऱ्या संतांचे वारंवार हेच सांगणे आहे. बाबा रे, भक्ती कर, भगवंत तुझी हमी घेईल. मी अवाप्त सकळ काम, परी प्रेमळ लागी सदा सकाम. देखता प्रेमळांचा भाव परम, मी आत्माराम उडी घाली. ना भ 14 157. पै भक्ती ऐकी मी जाणे, तेथे साणे थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे, भलते या येर पत्र पुष्पफळ. ज्ञा 9 355 396. पडता जड भारी, दासो आठवावा हरी. मग तो होऊ नेदी सीन, आड घाली सुदर्शन. तुकाराम महाराज. हाकेसरशी उडी, घालोनिया स्तंभ फोडी. ऐसी कृपावंत कोण, माझे विठाई वाचून. तुकाराम महाराज. हे म्हणा, भक्ताच्या संकटकाळी उडी घेणारा, भक्ताच्या प्रेमाचा भुकेला श्रीराम भक्ताची उपेक्षा कशी करेल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. नामस्मरण व त्याचे फायदे. संपूर्ण विश्व स्पंदनशील आहे. विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजेच स्पंदनाचा समूह आहे. मनुष्य हा सुद्धा स्पंदनाचा समूह आहे. पूर्वजन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुद्ध आहेत तर बऱ्याच अंशी अशुद्ध आहेत. तर या व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असेल. तो क्षणात भावुक बनेल तर क्षणात क्रोधी बनेल. म्हणून प्राचीन ऋषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण, ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे. या गोष्टींनी आपली स्पंदने शुद्ध होत असतात.
आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुद्ध पवित्र बनतो व प्रसन्नता, सद्गुण, सद्विचार यांची प्राप्ती होते. श्री गुरु भक्ताची अशुद्ध स्पंदने पाप व दुःखे खेचून घेत असतात. म्हणून श्री गुरूंच्या सहवासाची आस धरावी. नामस्मरणामुळे परम शांती मिळते. निरंतर नामस्मरणामुळे कुळाची परंपरा शुद्ध होते. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ वेळेचे बंधन नाही. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की नाम उच्चारणारा व ते ऐकणारा दोघेही उद्धरून जातात. भक्ताचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते. म्हणून जड जीवांना तारणारे नामस्मरणच आहे. एकाच नामस्मरणाची शेकडो हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो, कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो. तसेच सद्गुरूंची भक्ती करणारा सद्गुरु रूप होतो. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.